Answer 2. Tigris व युफ्रेटिस. एक्सप्लेनेशन. मेसोपोटेमिया हा प्राचीन प्रदेश प्रामुख्याने टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांच्या दरम्यानच्या सुपीक खोऱ्यात उत्तर 2. टायग्रिस व युफ्रेटिस. स्पष्टीकरण. मेसोपोटेमिया हा प्राचीन प्रदेश टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्या खोऱ्यात वसलेला होता. मेसोमिया या नावाचा अर्थच दोन नद्या जमीन असा होतो. या प्रदेशाचे भौगोलिक स्थान स्पष्ट होते. 3. मोनालिसा व दिस्ट सपर या अजरामर चित्रकलाकृतीसाठी. उत्तर लिओनार्डो दा विंची. स्पष्टीकरण. मोनालिसा आणि दिस्ट सपर द लास्ट सपर या जगप्रसिद्ध चित्रकला इटालियन चित्रकार, संशोधक आणि बहुविज्ञ लिओनार्डो दा विंची यांनी निर्माण केले. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. स्पष्टीकरण. लिओनार्दो विन्सी हे एक इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, संगीतकार, गणितज्ञ, अभियंता, संशोधक, शरीर, भूगर्भ संघ, कलाकार आणि लेखक होते. 5. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला. उत्तर 2. रूसो. स्पष्टीकरण. फ्रेंच राज्यक्रांती पूर्वी फ्रान्समध्ये पूर्ण राजेशाही होती. रशिया विचारवंतांनी समता आणि बंधुता या तत्वांचा पुरस्कार केला, ज्यांनी चालना दिली. 6. पहिली महायुद्धाचा कोणता? उत्तर 1914 ते 1918. स्पष्टीकरण. आधी महायुद्ध 28 जून 4. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला बाजू. उत्तर 2. रूसो. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता रशियाव यांना जाते. 5. पहिल्या महायुद्धाचा कोणता? उत्तर 1914 ते 1918. पहिले महायुद्ध 1914 मध्ये सुरू झाले आणि 1918 मध्ये संपले. 6. महिला, समता, बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली? उत्तर 2. फ्रेंच. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. 7. बोस्टन टी पार्टी ही ऐतिहासिक घटनाशी संबंधित आहे. उत्तर 1. वसाहतवाद. बोस्टन टी पार्टी ही ऐतिहासिक घटना वसाहतवादाशी संबंधित आहे. अमेरिकन वसाहतींनी ब्रिटिश वसाहतवादी धोरणाविरुद्ध हे आंदोलन केले होते. 8. मोठ्या प्रमाणात महायुद्धात जपानच्या व हिरोशिमा नासाकी शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बची कमाल. उत्तर 1. लिटल बॉय व फॅटमॅन. महायुद्धात नागाने हिरोशिमावर लिटल बॉय आणि अस्कवर फॅटमॅन हे अणुबॉम्ब टाकले. 9. परकीय नियंत्रणापासून मुक्ती देऊन राष्ट्रवादाला आणि एकीकरणाला चालना दिली. उत्तर 2. जोन ऑफ आर्क. जोन ऑफ आर्क यांनी परकीयांचे नियंत्रण सुरू केले आहे. 10. प्रथम साम्यवादी आंतरिक बाहेर कोणत्या देशात? उत्तर 1. रशिया. प्रथम साम्यवादी पार्टीमध्ये गॉन. 11. कोणते बहुराष्ट्रीय खालीलपैकी प्रमुख देश आहेत? उत्तर फ्रान्स, जर्मनी, जपान, 2 वारसा. फ्रान्स, जर्मनी, जपान, बहुतेक आणि अमेरिका हे राष्ट्रीय प्रमुख देश आहेत. 12. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला? उत्तर 4. कार्ल मार्क्स. दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. 13. नेल्सन मंडेला 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष निवडून आलेले किती वर्ष तुरुंगवास सोसला? उत्तर 1. 7 वर्षे. नेल्सन मंडेला यांनी राष्ट्राध्यक्ष 27 वर्षे तुरुंगवास भोगला. 14. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत निश्चित करण्यासाठी निवडली जाते. उत्तर 3. मूळचे वय. कारण स्त्री ही शास्त्रीय पद्धतीचे वय निश्चित केले जाते. 15. साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध करणे हे परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. उत्तर 3. भारताच्या साम्राज्यवाद आणि वसाहतवादास विरोध करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी
एकोणीस महिला उत्तर 3 पनामा. पनामा काल अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो, त्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे संबोधले जाते. 17 जगप्रसिद्ध पावलेली चौकीची सीमा समता व बंधन ही ने घोषणा केली होती. उत्तर 2 रुसो. 18 कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये स्वतंत्र जलमार्गे आला? उत्तर 2 वास्को द गामा. 19 आशिया खंडात कोणत्या देशात औद्योगिक घडून आली? उत्तर 2 जपान. 20 व्हॉल्टेर यांनी स्थापन केलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? उत्तर 2 कॅन्डिड. 21 ग्रीक येत स्थानिक कोणत्या ठिकाणी खेळ एकत्र असेल? उत्तर 3 ऑलिम्पिया. 22 इलियड व ओडिसी या महाकाव्यांची नियुक्ती कोणी केली आहे? उत्तर 3 होमर. 23 बाल्कन प्रदेश हा देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता. उत्तर 3 तुर्कस्तान. 24 राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील या ठिकाणी होते. उत्तर 3 जिनिव्हा. 25 मार्टिन ल्यूथर या धर्मपंथाशी संबंधित होते. उत्तर 3 प्रोटेस्ट. 26 एक राष्ट्र एक नेता हा नारा ने दिला. उत्तर 4 हिटलर. 27 खालीलपैकी कोणती कंपनी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी नाही? उत्तर 4 फिलिप्स. 28 जोसेफ स्टॅलिन प्रसिद्ध होते. उत्तर 3 नीती. 29 लेनिन प्रसिद्ध होते. उत्तर 3 नीती. 30 ऐतिहासिक कथेचे लेखन म्हटले जाते. उत्तर 3 इतिहास लेखन. 31 पिकासो एक प्रसिद्ध होते. उत्तर 1 चित्रकार. 32 नाण्यांच्या अभ्यासाला म्हटले आहे. उत्तर 4 नाणीशास्त्र. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 1 प्राणी. चिनी राशीचक्र 12 वर्षांच्या चक्रावर आधारित आहे, ज्यामध्ये प्रत्येक वर्ष एका प्राण्याद्वारे दर्शविले जाते. 34 पुदुचेरीची अधिकृत भाषा. उत्तर 2 पुदुचेरी. फ्रेंच ही भारतातील पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे. 35 रुसो आणि फ्रेंच क्रांती बद्दलचे उद्धरण. उत्तर 3 नेपोलियन बोनापार्ट. जर रुसोचा जन्म झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती असे म्हणण्याचे श्रेय नेपोलियन बोनापार्टला जाते. 36 क्रांती आणि सुधारणांबद्दलचे उद्धरण. उत्तर 4 विक्टर ह्युगो. क्रांती ही सुधारणांची जननी आहे हे विधान विक्टर ह्युगो यांना दिले जाते. 37 डेव्हिड आणि मोशेचे शिल्पकार. उत्तर 1 मायकेलएंजेलो. डेव्हिड आणि मोशेची जगप्रसिद्ध शिल्पे मायकेलएंजेलोने तयार केली होती. 38 सुधारणांचा पहाटेचा तारा. उत्तर 2 जॉन विक्लिफ. जॉन वायक्लिफ यांना सुधारणेचा सकाळचा तारा म्हणून ओळखले जाते. 39 औद्योगिक क्रांती या शब्दाचे जनक. उत्तर 1 अर्नाल्ड टॉयनबी. औद्योगिक क्रांती हा शब्द प्रथम अर्नोल्ड टॉयनबी यांनी वापरला. 40 औद्योगिकीकरण करणारा पहिला बिगर युरोपीय देश. उत्तर 3 अमेरिका. युरोपबाहेर औद्योगिक क्रांती घडवून आणणारा पहिला देश म्हणजे अमेरिका. 41 सोव्हिएत युनियनमधील ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रोइका. उत्तर 1 मिखाईल गोर्बाचेव्ह. ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रोइका या संकल्पना सोव्हिएत युनियनमध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी राबवल्या. 42 कम्युनिस्ट जागतिक क्रांतीचे समर्थक. उत्तर 2 कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हे कम्युनिस्ट जागतिक क्रांती, समाजशास्त्र आणि समाजवादी विचारसरणीचे व्यावहारिक पुरस्कर्ते होते. 43 जोड्या जुळवा. उत्तर 2 आय क 2 अ 3 ड आय व्ही ब. 1 आय थॉमस हॉब्स क ब्रिटिश तत्वज्ञानी. 2 फ्रेडरिक हायेक अ अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञानी. 3 रॉबर्ट नोझिक ड अमेरिकन तत्वज्ञानी. आणि 4 रुसो ब फ्रेंच क्रांतीचे जनक.
एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू ठीक आहे. 2. आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण? उत्तर 1. ऑस्बर्न स्मिथ. सर ऑस्बर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व्हचे आरबीआय आधी गव्हर्नर होते. त्यांनी 1935 ते 1937 या पुढे उत्तर 1. जर्मन. कार्ल मार्क्स एक जर्मन दार्शनिक, अर्थशास्त्री, इतिहासकार, राजकीय सिद्धांतकार, शास्त्री, पत्रकार आणि समाजवादी क्रांतिकारी थे. जन्म 5 मे 1818 को जर्मनीमध्ये झाला. 2. आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण? उत्तर 1. ऑस्बर्न अर्कल स्मिथ. 3. निवडक सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करतात? उत्तर 3. चाहता. 4. महापालिका निवडणूक स्थापन करण्यात आली? उत्तर 2. 1950. 5. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? उत्तर 2. गव्हर्नर, रिझर्व्ह बँक. 6. नाबार्ड या बोर्डाचे पुढीलपैकी कोणते कार्य? उत्तर 4. शेती विकासासाठी कर्जविक्री बँकांना पुरस्कृत करणे. 7. आयबीआरडी म्हणजे काय? उत्तर 3. पुनर्रचना आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक. 8. एलआयसीची स्थापना? उत्तर 1 सप्टेंबर 1956. 9. भारतीय रिझर्व्हचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर 2. मुंबई. 10. प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या खाली आहे? उत्तर 4. मुंबई. 11. चौके कार्य मध्यवर्ती बँकेची कोणती बँक करते? उत्तर 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 12. भारताची प्रमुख 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षात? उत्तर 3. 1980. 13. कोण ही धोरणाशी संबंधित आहे? उत्तर 2. आरोग्य. 14. सर्व बँका आणि वित्तीय संस्थांच्या कार्यावर कोणते नियंत्रण? उत्तर 2. रिझर्व्ह बँक. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 4. 1 एप्रिल 1951. स्पष्टीकरण. भारत आर्थिक समस्या 95 1 एप्रिल पासून जेमतेम प्रथम पंचवार्षिक योजना सुरू. 16. भारतीय मंडळ हे होते? उत्तर 2. सल्लागार मंडळ. स्पष्टीकरण. भारतीय मंडळ नियोजन आयोग हे एक सल्लागार मंडळ होते, घटनात्मक मंडळ नाही. 17. सेझचे विस्तारित रूप काय आहे? उत्तर 3. स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पष्टीकरण. सेसचे पूर्ण रूप स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र असे आहे. 18. बू आणि बियर्स या संज्ञाशी संबंधित आहे? उत्तर 2. शेअर बाजार. स्पष्टीकरण. बुल्स आणि बियर्स अस्वल या संज्ञा शेअर बाजारातील तेजी आणि मानसिक स्थितीशी संबंधित आहेत. 19. महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी कोणती स्थापना करण्यात आली? उत्तर 2. सच्चर. स्पष्टीकरण. मुस्लिम समाजाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी सत्याची स्थापना करण्यात आली होती. 20. आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते? उत्तर 2. दादाभाई नौरोजी. स्पष्टीकरण. दादाभाई नौरोजी यांना आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे मानसिक जनक जाते. 21. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा होईल? उत्तर 1. 1935. स्पष्टीकरण. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 त्यानुसार. 22. आयकर हा कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर 1. प्रत्यक्ष कर. स्पष्टीकरण. आयकर हा प्रत्यक्ष कर आहे, कारण तो व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला बाजार. 23. एका पक्षाच्या सर्वांना आर्थिक विकास एकाच लोकशाहीचा लोकशाही व नेतृत्व ही लोकशाही मूलची कल्पना आहे. उत्तर 3. नेता.
स्पष्टीकरण राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकास अग्रणी बँक लीड बँक आघाडीची कल्पना आहे. 24 योजना वाटा राज्य विभाग 1992 पासून सूत्र अवलंबित. उत्तर 2 मुखर्जी. स्पष्टीकरण 1992 पासून व्यवस्था परिषद योजनांचे वाटप करण्यासाठी मुखर्जी सूत्राचा मुखर्जी फॉर्म्युला वापर करते. 25 राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी कमवता व्यक्ती दगावला असेल तर कुटुंबाची आर्थिक मदत केली जाते. उत्तर 2 स्पष्टीकरण राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी पात्र कुटुंबाला 20,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. 26 आम आदमी विमा कोणाच्या सहयोगाने कर्ज योजना. उत्तर 1 LIC. स्पष्टीकरण आम आदमी विमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या LIC सहयोगाने मदत केली जाते. 27 FDI या अर्थाचा अर्थ काय. उत्तर 2 थेट परकीय गुंतवणूक. स्पष्टीकरण FDI चा अर्थ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परकीय थेट गुंतवणूक असा आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 1 नियोजन आयोग ही भारतातील एक संस्था होती जी भारताच्या पंचवार्षिक योजना तयार करते. भारताचे पंतप्रधान नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करत असत. 29 सेन्सेक्सची व्याख्या. उत्तर 4 शेअर बाजार निर्देशांक. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE चा शेअर बाजार निर्देशांक आहे. 30 GDP क्षेत्रातील योगदान. उत्तर 3 सेवा. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात GDP सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा आहे. 31 नाबार्ड वित्तपुरवठा. उत्तर 1 राज्य सहकारी बँक. नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक राज्य सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना वित्तपुरवठा करते, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण क्षेत्रांना कर्ज मिळते. 32 GPS चे सविस्तर रूप. उत्तर 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. GPS चे सविस्तर रूप ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आहे. 34 औद्योगिक विकास कर्जासाठी कर्ज घेणारी भारतीय शिखर संस्था. उत्तर 4 IDBI. स्वतः औद्योगिक विकास कर्जासाठी कर्ज देणार शिखर संस्था IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आहे. 35 1991 ते 92 ची सरासरी किंमत वाढ. उत्तर 3 13.7%. 1991 ते 92 ची सरासरी किंमत 13.7% होती. 36 शेती धंद्यातील खर्च. उत्तर 3 शेतसारा. शेती धंद्यातील शेतसारा हा एक खर्च निश्चित खर्चाच्या सदरात मोडतो, कारण हा खर्च उत्पादनाशी संबंधित नसतो आणि कमी भरणे आवश्यक असते. 37 1 बिलियन म्हणजे किती. उत्तर 3 100 लाख. 1 बिलियन अब्ज म्हणजे 100 कोटी किंवा 1000 दशलक्ष. दोन्ही पर्याय उत्तर 100 कोटी हे योग्य आहे. 38 जिल्हा नियोजन सचिव. उत्तर 3 क्षेत्र. जिल्ह्यात प्रत्यक्ष घडामोडी घडत असतात. 39 शेती खाणकाम मासेमारी हे कोणत्या वस्तू व्यवसाय. उत्तर 1 प्राथमिक. शेती खाणकाम मासेमारी हे अर्थ नैसर्गिक प्राथमिक औद्योगिक व्यवसाय आहेत, कारण ते नैसर्गिक संसाधनांच्या वापराशी संबंधित आहेत. 40 सेवा क्षेत्र म्हणजे केंद्रीय क्षेत्र. उत्तर 3 तृतीयक. सेवा क्षेत्र म्हणजे लोकशाहीचा अर्थ तृतीय क्षेत्र होय, ज्याचा समावेश होतो. 41 केंद्र व घटक राज्य अनुक्रमे प्रथम कोठे मांडणे वार.
उत्तर 3. लोकसभा व लोकशाही. केंद्र सरकारचे अर्थविधेयक प्रथम लोकसभा येथे तर घटक राज्याचे अर्थविधेयक प्रथम येथे मांडण्यात आले. 42. गरिबी ही समावेशक संकल्पना. उत्तर 2. सापेक्ष. सापे गरिबी ही एक समावेशक संकल्पना आहे जी समाजातील सदस्य वर्गाचे उत्पन्न या विषयावर आधारित असते. 43. महिलांच्या सुरक्षेसाठी. उत्तर 2. निर्भया. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निधी निर्भया फंड आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 2. 10 वर्षे. भारतीय रिझर्व्ह वय 2014 मध्ये निर्णय घेतला कमीत कमी 10 वर्षे बालकांचे कुल खाते उघडू शकते. 33. जीपीएस चे सविस्तर रूप. उत्तर 2. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. जीपीएसचे उत्तर 2. भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे 2017 पर्यंत भारतीय रेल्वे संसदेत स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करत असे, त्यानंतर ते केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन झाले. 45. बँक दर म्हणजे ज्या दराने. उत्तर 3. रिझर्व्ह बँक व्यापारी बँका कर्ज देते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. बँक दर म्हणजे ज्या दराने केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यावसायिक बँकांना कर्ज देते. 46. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेचे संक्षिप्त रूप काय आहे. उत्तर 1. IMF. IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. 47. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. उत्तर 3. श्री व्ही. स. पागे. श्री व्ही. एस. पेस. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचे प्रणेते म्हणून व्ही.एस. पेस यांना श्रेय दिले जाते. 48. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अस्तित्वात आला. उत्तर 1. 2 फेब्रुवारी 2006. 2 फेब्रुवारी 2006. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा NREGA 25 ऑगस्ट 2005 रोजी लागू करण्यात आला आणि 2 फेब्रुवारी 2006 रोजी लागू झाला. 49. अविकसित अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रातील कामगारांची किरकोळ उत्पादकता असते. उत्तर 3. 0. अविकसित अर्थव्यवस्थांच्या कृषी क्षेत्रात अनेकदा आढळणाऱ्या छुप्या बेरोजगारीमुळे अतिरिक्त कामगारांची सीमांत उत्पादकता शून्याच्या जवळ असू शकते. 50. खालील करांपैकी कोणत्या कराचा वाटा घटक राज्यांना केंद्र सरकारकडून प्रमाणानुसार मिळतो. उत्तर 2. प्राप्तिकर आयकर. वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून गोळा केलेला उत्पन्न कर राज्य सरकारांसोबत वाटला जातो. 51. व्यावसायिक कर कोण आकारतो. उत्तर 2. राज्य शासन राज्य सरकार. भारतात राज्य सरकारकडून व्यावसायिक कर आकारला जातो. 52. नियोजन आयोगाचे रूपांतर कोणत्या वर्षी नीती आयोगात झाले. उत्तर 1. 2015. 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. 53. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. उत्तर 1. पंतप्रधान. भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. 54. नीती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते. उत्तर 2. सिंधुश्री खुल्लर. 2015 मध्ये नियुक्त झालेल्या नीती आयोगाच्या पहिल्या सीईओ सुश्री सिंधुश्री खुल्लर होत्या. 55. नीती आयोग म्हणजे. उत्तर 1. भारत परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था. नीती हे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाचे संक्षिप्त रूप आहे. 56. 2000 रुपयांची नवीन नोट रोजी चलनात आली, आता रद्द झाली आहे. उत्तर 4. नोव्हेंबर 2016. 10 नोव्हेंबर 2016. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर 2000 रुपयांची नोट बाजारात आणण्यात आली आणि 10 नोव्हेंबर 2016 रोजी ती चलनात आली. 57. महाराष्ट्रातील कापूस मक्तेदारी खरेदी योजनेची मूळ संकल्पना. उत्तर 3. श्री व्ही. स. पागे. श्री व्ही. एस. पेस. महाराष्ट्रात कापूस मक्तेदारी खरेदी योजनेची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्यात व्ही.एस. पेस यांची महत्त्वाची भूमिका होती. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूक
उत्तर 3 महाराष्ट्र. स्पष्टीकरण रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्रात लागू करण्यात आली. ही योजना राज्यातील हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. 59 मनी अँड क्वाईन्स या ग्रंथाचे लेखक आहेत. उत्तर 3 महाराष्ट्र. भारतातील व्यवसाय आम्ही सुरू करणार आहोत. 59 मनी अँड क्वाईन्स. उत्तर 3 जोसेफ हॅरिश. 60 व्यवस्थापनाची पहिली पायरी. उत्तर 2 काम कसे कधी याचा आराखडा तयार करणे. 61 भाग्यश्री योजना. उत्तर 3 दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी. 62 मध्यवर्ती बँक कर्ज दर. उत्तर 1 बँक दर. 63 मार्क्सच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण. उत्तर 2 नैसर्गिक प्रतिबंध. 64 श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0. उत्तर 1 छुपी प्रक्षण बेकारी. 65 दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना शिधापत्रिका. उत्तर 1 पिवळी. 66 नीती आयोगाची स्थापना. उत्तर 4 1 जानेवारी 2015. 67 WTO चे पूर्ण नाव. उत्तर 3 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. 68 भारतातील पहिले बुलेट ट्रेन. उत्तर 4 मुंबई अहमदाबाद. 69 भारताची आर्थिक राजधानी. उत्तर 4 मुंबई. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. 71 केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना कोणत्या नावाने ओळखली जात आहे. उत्तर 1 अमृत. 72 मुद्रा बँकचे संपूर्ण नाव काय. उत्तर 4 सूक्ष्म युनिट्स विकास आणि पुनर्वित्त एजन्सी. 73 वॅट लागू करणे आधीचे राज्य कोणते होते. उत्तर 3 हरियाणा. 74 वन रँक वन पेनवान ही योजना कोणती लागू केली आहे. उत्तर 3 मुख्य सैनिकांकरिता. 75 पीएम श्री योजना तंत्रज्ञान आहे. उत्तर 4 शालेय. 76 भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. उत्तर 2 दादाभाई नौरोजी. 77 इझेड म्हणजे काय. उत्तर 2 एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. 78 विदेशी व्यवसाय स्थानांच्या प्रवेशा उत्तर 4 वरील सर्व. स्पष्टीकरण परदेशी व्यवसायांच्या प्रवेशामुळे सामान्यतः स्पर्धा वाढते. ज्या उद्योगांना पूर्वी व्यापार निर्बंध सरकारी अनुदाने आणि लघु आणि मध्यम उद्योगांपासून उच्च संरक्षण मिळाले होते त्यांना अनेकदा मोठ्या अधिक कार्यक्षम किंवा तांत्रिकदृष्ट्या प्रगत परदेशी संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ज्यामुळे सर्व सूचीबद्ध पर्याय लागू होतात. 79 भारतातील खाजगीकरणाची प्रक्रिया कोणत्या औद्योगिक धोरणाने सुरू झाली. उत्तर 2 1991 औद्योगिक धोरण. स्पष्टीकरण भारतातील 1991 च्या औद्योगिक धोरणात उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण LPG यासारख्या व्यापक आर्थिक सुधारणांचा समावेश होता, ज्यामुळे खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. 80 रिझर्व्ह बँकेची आर्थिक कार्ये यांच्याशी संबंधित आहेत. उत्तर 2 पैसा आणि पत नियंत्रण आणि नियमन. स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI प्राथमिक आर्थिक कार्य म्हणजे किंमत स्थिरता आणि आर्थिक वाढ यासारखी समष्टी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील पैशाचा आणि पतपुरवठ्यावर नियंत्रण आणि नियमन करणे. 81 1971 पासून लोकसंख्या वाढीचा दर. उत्तर 2 कमी होत आहे. स्पष्टीकरण भारताची लोकसंख्या वाढतच राहिली असली तरी 1971 च्या जनगणनेच्या आसपासच्या शिखरापासून लोकसंख्या वाढीचा दर दशकीय वाढीचा दर सामान्यतः कमी होत चालला आहे, कारण शिक्षण आणि कुटुंब नियोजन उपक्रमांमध्ये वाढ यासह विविध घटकांचा समावेश आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे
उदारीकरण, स्वीकृतीकरण, अणीकरण, एलपीजी मुख्य उणीवा खालीलप्रमाणे आहेत. बहुराष्ट्रीय मध्यवर्ती उद्योगांचे आयोजन, ग्राहकोपयोगी कारखान्यांचे उत्पादन, लघु आणि नुकसान. शेती आणि शेतीवर 86. शहायशी, उदारीकरण, खाजगीकरण व आगतिकीकरण, एलजी सत्तेच्या उदारवा. उत्तर 2 अ आणि क फक्त. उदारीकरण, स्वीकृतीकरण, अणीकरण, एलपीजी मुख्य उणीवा खालीलप्रमाणे आहेत. बहुराष्ट्रीय मध्यवर्ती उद्योगांचे आयोजन, ग्राहकोपयोगी कारखान्यांचे उत्पादन, लघु आणि नुकसान. शेती आणि शेतीवर आधारित उद्योग निर्माण करून विकास केला गेला. सत्ययशी दत्त यांच्या भारतातील विद्यार्थीबंदी अभ्यासून. उत्तर 1 वरील सर्व. दत्ताच्या अभ्यासानुसार विस्तृतीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाची खालील उद्दिष्ट्ये पूर्ण. 1 अतिरिक्त कमी करणे. 2 अधिकारांचे कामाचे तास पुढे येणे. 3 प्रतीचा प्रवाहाचा कार्यभार वाढवणे. आणि 4 आज्ञापत्राच्या पूर्ण क्षमतेने नियंत्रण देणे, वेतन नाहीची सक्ती करणे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तर उत्तर ड बहुराष्ट्रीय महामंडळे आणि त्यांचे गुंतवणुकीत तीव्र वाढ. आगतिकीकरण, जागतिकीकरण म्हणजे स्तरावर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संबंध वाढवणे. बहुराष्ट्रीय महामंडळे, बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन आणि नियंत्रण तीव्रता हे आगतिकाचे गुणवैशिष्ट्य आहे, कारण उच्च भांडवल, तंत्रज्ञान आणि शक्तींचा स्तरावर मुक्त संचार होतो. 92 चलनी नोट उत्पादकाची खूण व सुरक्षितता बोध. उत्तर 2 कागदाचे उत्पादन करताना. चलनी नोटापादका मार्क, उत्पन्न, खूण आणि इतर सुरक्षितता उदा. ही नोटांच्या कागदपत्रांचे उत्पादन करताना दाट सुरक्षा केली जाते, त्यांचे अस्तित्व निर्माण करणे होते. 93 191 बकेमधील बँकिंग फ्रंट. उत्तर 3 एम नरसिंहम. 1991 भारताच्या मधील भारतीकरणकर्ता बँक आर्थिक उगवणूक कार्यक्रम एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली खाली नेमण्यात आली होती. त्यांच्या विनंतीनुसार बँकिंग बदलण्यात आले. 94 हरित आत्महत्या ओळखली जाणारी पंचवर्ष योजना. उत्तर 3 6व्या पंचवार्षिक अहवालाच्या 1980 ते 1985 शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि सुविधांचा विस्तार करून अन्नधान्य उत्पादनात विकास, ज्याला दुहरित आतंकवाद म्हणून संबोधले जाते. 95 नैसर्गिक साधन संपदा उपयुक्तता वाढवणारा व्यवसाय. उत्तर 2 द्वितीयक उदा. उद्योगधंदे, उत्पादन, नैसर्गिक साधनसंपत्तीची प्रक्रिया करून त्यापासून नवीन उत्पादने तयार केली जातात. नैसर्गिक साधनसंपत्ती उपयुक्त आणि मूल्य निवड, उदा. कापसापासून कापड तयार करणे. 96 1991 च्या नवीन औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे. उत्तर 4 अ, ब, क आणि ड. 991 मध्ये जुलैमध्ये नवीन औद्योगिक धोरणाची मुख्य गोष्ट होती. 1 भारतीय औद्योगिक अर्थव्यवस्था नोकरशाहीच्या नियंत्रणापासून मुक्त करणे, अ. 2 भारतीय अर्थव्यवस्था अर्थशी जोडण्यासाठी उदारीकरणाचा मार्ग अवलंब, ब. 3 पर्यायी गुंतवणुकीवरचे नियंत्रण काढणे, क. आणि 4 सार्वजनिक क्षेत्राचा भार कमी करणे, ड. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात.
स्पष्टीकरण. उदारीकरण धोरणांतर्गत आयात व निर्यात बंधने कमी केली जातात. व्यापारी निर्माते. 83 जेव्हा तेव्हा स्वदेशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वसाचा साठा कमी होतो. उत्तर 1 वरीलपैकी सर्व. स्पष्टीकरण. भारतातील उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात कृषी अवजारांचे वितरण, सार्वजनिक वितरण व्यवस्था, रोजगार हमी योजना आणि शिक्षण आणि आरोग्यावरील वाढीव खर्च यासह सर्व उल्लेखित कार्यक्रम हे गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. 98 जलद जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारतीय अर्थव्यवस्थेत नवीन आर्थिक सुधारणा सुरू झाल्या कारण. उत्तर 1 परिणामात्मक निबंध कमी रद्द करणे. स्पष्टीकरण. जलद जागतिकीकरण प्रक्रियेदरम्यान भारतात सुरू झालेल्या नवीन आर्थिक सुधारणांमध्ये व्यापारावरील परिमाणात्मक निर्बंध, परिणामिक निर्बंध कमी करणे किंवा काढून टाकणे समाविष्ट होते. 99 तृतीय क्षेत्राला क्षेत्र असेही म्हणतात. उत्तर 1 फक्त. स्पष्टीकरण. तृतीय क्षेत्रात प्रामुख्याने सेवा समाविष्ट आहे, ज्यामुळे ते सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते. 100 जुलै 1991 मध्ये सरकारने लोखंड आणि पोलाद उद्योगाला मधून काढून टाकले. उत्तर 4 फक्त अ आणि ब. स्पष्टीकरण. जुलै 1991 मध्ये सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक उद्योगाची राखीव यादी आणि अनिवार्य परवाना आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी, उद्योगाची सक्तीची यादी या दोन्हीमधून लोह आणि पोलाद उद्योगाचे आरक्षण रद्द केले. 101 छुप्या बेरोजगार कामगारांची सीमात उत्पादकता आहे. उत्तर 4 0. स्पष्टीकरण. छुपी बेरोजगारी ही अशी परिस्थिती आहे जिथे काही कामगारांना काढून टाकल्याने एकूण उत्पादनावर परिणाम होत नाही, म्हणजेच त्यांची किरकोळ उत्पादकता 0 असते. 102 खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करणे, जुन्या खाजगी क्षेत्रातील बँकांचा विस्तार करणे आणि परदेशी बँकांना भारतात परवानगी देणे या सरकारच्या धोरणामागील मुख्य कारण काय आहे? उत्तर 1 सरकार बँक उद्योग अधिक गुणात्मक करायचा आहे. स्पष्टीकरण. कार्यक्षमता आणि सेवा सुधारण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा वाढवणे हे प्राथमिक उद्दिष्ट होते. 103 मनरेगाचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? उत्तर 1 एका वर्षात 100 दिवसांची अंमलबजावणीची आम्ही ग्रामीण आर्थिक लोकांची उपजीविका सुधारणे. स्पष्टीकरण. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा ग्रामीण भागात आर्थिक वर्षात 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देऊन उपजीविकेची सुरक्षा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. 104 विशेष आर्थिक क्षेत्र सेसचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहेत? उत्तर 4 वरीलपैकी सर्व. स्पष्टीकरण. SEZ मध्ये जलद निर्यात वाढ, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि देशांतर्गत आणि परदेशी स्रोतांकडून गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. 105 फेब्रुवारी 2014 मध्ये भारतीय टपाल विभागाचे पहिले ATM कोठे स्थापित करण्यात आले? उत्तर 3 कोलकाता. स्पष्टीकरण. फेब्रुवारी 2014 मध्ये कोलकातामध्ये नव्हे तर चेन्नईमध्ये पहिले पोस्टल ATM सुरू करण्यात आले. तथापि इमेज उत्तर की मध्ये दिलेल्या पर्यायांवर आधारित या विशिष्ट चाचणी पेपरसाठी कोलकाता हे योग्य उत्तर म्हणून दर्शविले आहे. 106 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना LPG गॅस कनेक्शन देण्यासाठी कोणती योजना राबवली? उत्तर 2 उज्ज्वल योजना. स्पष्टीकरण.
दारिद्र्य रेषेखालील बीपीएल कुटुंबातील महिलांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पीएमयू-वाय सुरू करण्यात आली. 107. कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी समाविष्ट आहे? उत्तर 1. ग्रामीण बेकारी. स्पष्टीकरण. हंगामी आणि छुपी बेरोजगारी ही बेरोजगारीचे सामान्य प्रकार आहेत जी प्रामुख्याने ग्रामीण भागात विशेषतः कृषी क्षेत्रात आढळतात. 108. आर्थिक विकास म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात. उत्तर 1. वाढ. स्पष्टीकरण. आर्थिक विकासाचे मोजमाप सामान्यतः कालांतराने वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या सततच्या वाढी केले जाते. 109. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्ष्य कोण ठरवते? उत्तर 2. राज्य सरकार. स्पष्टीकरण. समाजवादी अर्थव्यवस्थेत सरकार, केंद्र किंवा राज्य आर्थिक नियोजन आणि उत्पादन लक्ष्य निश्चित करण्यात मोठी भूमिका बजावते. प्रतिमेतील पर्यायांवर आधारित राज्य सरकार हे या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर आहे. 110. व्यापार आणि वाणिज्य हे अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रांतर्गत येतात? उत्तर 3. तृतीयक. स्पष्टीकरण. व्यापार आणि वाणिज्य हे अर्थव्यवस्थेच्या तृतीयक सेवा क्षेत्रांतर्गत येतात. 111. सार्वजनिक क्षेत्राच्या निर्गुंतवणुकीसाठी कोणता शब्द वापरला जातो? उत्तर 1. खाजगीकरण. स्पष्टीकरण. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या निर्गुंतवणुकीमुळे अनेकदा खाजगीकरण होते किंवा त्यात खाजगी सहभाग असतो. 112. क्रेडिट नियंत्रणाचा अधिकार कोणाकडे आहे? उत्तर 1. रिझर्व्ह बँक. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय ही मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील पत नियंत्रित करण्याचे अधिकार तिच्याकडे आहेत. 113. देशाच्या सीमेबाहेर होणाऱ्या व्यापारासाठी कोणता शब्द वापरला जातो? उत्तर 2. विदेशी व्यापार. स्पष्टीकरण. राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे होणाऱ्या व्यापाराला परदेशी व्यापार, विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. 114. खालीलपैकी कोणते उपक्रम दुय्यम क्षेत्रांतर्गत येत नाहीत? उत्तर 4. बँकिंग व विमा. स्पष्टीकरण. बँकिंग आणि विमा हे तृतीयक सेवा क्षेत्राचा भाग आहेत, तर उत्पादन, बांधकाम आणि खाणकाम हे दुय्यम क्षेत्राचे आहेत. 115. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनांनी विकास प्रयत्नांमध्ये मानवी विकासाला महत्त्वाचे स्थान दिले? उत्तर 1. 8वी पंचवार्षिक योजना. स्पष्टीकरण. 8व्या पंचवार्षिक योजनेत 1992 ते 1997 मानवी विकासाला मुख्य उद्दिष्ट म्हणून प्राधान्य देण्यात आले. 116. सद्भावना ही कोणत्या प्रकारची संपत्ती आहे? उत्तर 2. अमूर्त अदृश्य संपत्ती. स्पष्टीकरण. गुडविल ही एक अमूर्त मालमत्ता आहे, अमूर्त अदृश्य संपत्ती जी व्यवसायाचे गैर-भौतिक मूल्य दर्शवते. 117. 1991 चे नवीन आर्थिक धोरण कोणत्या पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आले? उत्तर 1. श्री नरसिंहराव व डॉक्टर मनमोहन सिंग. स्पष्टीकरण. 1991 चे नवीन आर्थिक धोरण पी.व्ही. ने सादर केले तेव्हा सादर करण्यात आले. नरसिंहराव पंतप्रधान होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा.
उत्तर 2 5 वर्षांहून अधिक. दीर्घ कर्ज हे सामान्यतः 5 वर्ष अधिक खर्चासाठी दिले जाते. 119 खालीलपैकी कोणता आहे? उत्तर 4 संपत्ती कर. संपत्ती कर हा कारण तो प्रत्यक्ष व्यक्तीच्या संपत्तीवर आकाराचे उदाहरण आहे. 120 महाराष्ट्र नवे औद्योगिक धोरण. उत्तर 1 2019 महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2019 मध्ये शांत करण्यात आले. 121 खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक प्रयत्नाचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा टिकट? उत्तर 3 11वी पंचवार्षिक योजना. 11वी पंचवार्षिक आग्राचा मुख्य उद्देश सर्वसमावेशक वृद्धी सर्वसमावेशक वाढ साधणे हा होता. 122 भारत साली निवृत्ती वेतन साल नियामक आणि विकास प्राधिकरणाची स्थापना केली. उत्तर 2 2003 भारत लोकसभा निव्वळ वार्षिक नियामक आणि विकास प्राधिकरणाची PFRDA स्थापना 2003 साल केली. 123 प्रमुखाकरिता उभारणी साधनसामुग्री उभारणी विद्यमान खालीलपैकी कोणता निधी उभारणीचा अंतर्गत स्रोत आहे? उत्तर 3 कर आकारणी. कर आकारणी हा निधी उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्रोत आहे. 124 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थींना LPG जोडणी दिली कोणती? उत्तर 2 उज्ज्वला. दारिद्र्य रेषेखालील महिलांना LPG जोडणी खर्च योजना उज्ज्वला आहे. 125 महाराष्ट्राच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकासाचा कोणता उद्देश नाही? उत्तर 1 अनुसूचित जमातींचे कल्याण आणि सामाजिक आर्थिक विकास साधणे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकासाचा उद्देश व्याघ्र आणि बफर झोनमधील गावांचा विकास करणे, मानव वन्य प्राणी संघर्ष कमी करणे आणि गावकऱ्यांची वनसंपदा कमी करणे होय. अनुसूचित जमातींचे कल्याण हा उद्देश या उद्देशाचा भाग नाही. 126 घसारा आकाराला पाहिजे. उत्तर 4 फक्त. घसारा लाभ जंगम संपत्तीवर अचल संपत्तीवर मूर्त मालमत्ता आकारला बाजार. 127 बँक पासबुक हे एक प्रत आहे. उत्तर 1 क फक्त. बँक पासबुक हे ग्राहकांच्या खात्यातील खातेवहीची एक प्रत आहे. 128 व्यापार चिन्ह ट्रेडमार्क आहे. उत्तर 3 ड फक्त. व्यापार चिन्ह ट्रेडमार्क ही अदृश्य संपत्ती अमूर्त मालमत्ता आहे. 129 1991 मध्ये स्वीकारात आर्थिक समावेश होतो. उत्तर 4 अ व क. 1991 आर्थिक स्थैर्य आणि संरचनात्मक घटकांचा समावेश होता, प्रभावी लोकसंख्या नियंत्रणाचा नाही. 130 भारताने नवीन आर्थिक धोरण कधी केले? उत्तर 2 जुलै 1991. भारत नवीन आर्थिक धोरण जुलै 1991 मध्ये केले. 13 व्यापार संयुक्त विद्यमाने करार गॅप आर्थिक व्यापार WTO अस्तित्वात आला. उत्तर 3 1 जानेवारी 1995. व्यापार WTO 1 जानेवारी 1995 रोजी अस्तित्वात आली. 132 भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची FSSAI स्थापना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा अंतर्गत करण्यात आली आहे. उत्तर 1 2006. FSSAI ची स्थापना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत करण्यात आली. 133 खालील विधान विचार करा. उत्तर 3 अ व दोन्ही आहेत. संसदेची जागा निवडणे आणि नवीन केंद्रस्थानी राज्य निश्चय करणे हा समावेश आहे. दोन्ही विधाने आहेत. 134 खालीलपैकी कोणती संकल्पना शासनाच्या अतिरेकी नियंत्रणापासून व्यावसायिक संस्थांना बहाल करण्याबाबत उल्लेख आहे? उत्तर 2 उदारीकरण. उदारीकरण लोकशाही शासन कमी व्यावसायिक संस्थांचे नियंत्रण. 135 भारताच्या लोकांनी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण कार्यक्रम आज सुरुवात केली. उत्तर 4 3 डिसेंबर 2005. हा कार्यक्रम 3 डिसेंबर 2005 रोजी सुरू करण्यात आला. 136 एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी सुरू केला? उत्तर 4 केंद्र सरकार. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम केंद्र सुरू केला. 137 भारताच्या विकासा पहा डॉक्टर कलाम यांनी स्वीकार केलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता. उत्तर 1 भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक जोडणी. डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमानात भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान आणि आर्थिक जोडणी या घटकांचा समावेश होता. 138 भारतातील सर्वात. उत्तर 2 जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. जवाहरलाल नेहरू ट्रस्ट JNPT हे भारतातील सर्वात मोठे कुंटल पोर्ट बंदर आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा.
उत्तर 139. एकशे 39. महाराष्ट्रातील प्रमुख भारताचे प्रमुख कारण काय आहे? उत्तर 1. गतिशीलता आणि अपुरी मागणी. 140. बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा. बॉटशी संबंधित कायदा कोणता? रा. उत्तर 3. राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995. 141. पाण्याची समस्या ऊर्जाकृती निर्माण झाली आहे. उत्तर 3. अ. ब आणि तेलाचा कवच असमतोल, विजेची कमतरता, कोळश कमी. 142. उत्तर 1. गतिशीलता आणि अपुरी मागणी. स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील भारताचे नियम: वीज तुटणे, लोडशेडिंग म्हणजे विजेची सक्रियता प्रमुख आणि त्या कारणाने अपुरा वीज भागीदारी होय. 140. बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा. बॉटशी संबंधित कायदा कोणता? उत्तर 3. राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995. स्पष्टीकरण. बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा. बांधा, चालवा, हस्तांतरित करा, बीओटी हे सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपीपी खाते वापरतात. भारतातील राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995 हा विकासासाठी बॉट तत्वावर संलग्न करण्यासाठी संबंधित आहे. 141. पाण्याची समस्या ऊर्जाकृती निर्माण झाली आहे. उत्तर 3. अ. ब आणि क. स्पष्टीकरण. भारतातील ऊर्जा समस्या खालील कारणांमुळे निर्माण झाली आहे. अ. तेलाचा मुलगा असमतोल, ब. वीज प्रवाहाची कमी आणि क. कोळशाची कमी. तुमची टाई डी तुमच्याशी संबंधित घटकांशी संबंधित नाही, कारण जलविद्युतसाठी आवश्यक पाणी उपलब्ध असते. इतर मुख्य समस्या असतात. 142. ग्रामीण शहरी सुखसोयींचे नियम हे अतिरिक्त कोणाचे ग्रामीण भारताचे परिवर्तनाचे स्वप्न आहे? उत्तर 2. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. स्पष्टीकरण. पुरा ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरवणे ही संकल्पना डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी मांडली होती. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधून शहरी आणि ग्रामीण भागातील दर कमी करणे हे संकल्पनेचे उद्दिष्ट होते. 143. किती मध्यवर्ती बँका आहेत? उत्तर 1. स्पष्टीकरण. फक्त एकच मध्यवर्ती बँक आहे, त्याचे नाव भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय आहे. 144. जलसंसाधन मंत्रालयाद्वारे आपल्या प्रतिथेंबा मागे अधिक पिके आणि उत्पन्न या विषयावर एक उपसमिती यांच्या अध्यक्षतेखालील सरकारची स्थापना करण्यात आली. उत्तर 1. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. स्पष्टीकरण. पाच्या प्रत्येक थेंबामागे अधिक पीक, प्रति ड्रॉप अधिक पीक या विषयावर जलसंसाधन मंत्रालय डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. 145. संरचना एकूण ऊर्जा उभारणीतील अतिरिक्त ऊर्जा साधने त्यांच्या हिमतीनुसार उपक्रम लावा. उत्तर 4. ब, अ, ड, क. स्पष्टीकरण. भारतातील एकूण ऊर्जा उभारणीमध्ये विविध स्रोतांचा हिस्सा उतरत्या क्रमाने सर्वात जास्त ते सर्वात कमी खालीलप्रमाणे आहे. 1. ब. औष्णिक ऊर्जा कोळसा, वायू, डिझेल. 2. अ. जल ऊर्जा. 3. डी. अन्य नूतनीकरणक्षम ऊर्जा जसे सौर, पवन इ. आणि 4. क. अणु ऊर्जा. 146. भारतातील कोणत्याही सत्ता विजेचा दरडोई कमीत कमी वापरण्यात येणार आहे? उत्तर 4. बिहार. स्पष्टीकरण. भारतातील राज्यांमध्ये विजेचा दरडोई वापर बिहारमध्ये सर्वात कमी आहे. 147. भारताच्या विद्यमान वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्रात आहे? उत्तर 3. वाणिज्य क्षेत्र. स्पष्टीकरण. भारताच्या एकूण विजेच्या वापरात वाणिज्य क्षेत्राचा हिस्सा इतर क्षेत्रांच्या उद्योग, शेतकरी सर्वात कमी आहे. 148. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी? उत्तर 3. केंद्र आणि राज्य शासन दोन्ही. सर्व शिक्षा एसएसए हा भारत सरकारचा एक सार्वजनिक शैक्षणिक उपक्रम आहे, जो 2001 मध्ये सुरू आहे. हे अभियान केंद्र आणि राज्य शासनाकडून एकत्रितपणे राबवले जाते,
ज्याचा मुख्य उद्देश 6 ते 14 वयोगटातील सर्व लोकांना मदत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हा आहे. 15 इस्रोने सिव्हिल एव्हिएशनमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया फक्त नेव्हिगेशन सिस्टीम तयार बनलेले काम केले. नाव. उत्तर 1. गगन. गगन 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 जीपीएस एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन ही एक सॅटेलाइट आधारित ऑगमेंटेशन सिस्टीम SBS आहे, जी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि भारतीय प्राधिकरण यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. या प्रणालीचा उद्देश भारतीय हवाई हद्दीतील विमानांसाठी नेव्हिगेशन अचूकता आणि अखंडता सुधारणे हा आहे. 163 उमेदवार कोण स्वीकारणे. उत्तर 1. ली पंचक. स्वयं आर्थिक पंचवार्षिक योजना स्वीकारणे. पहिली पंचवार्षिक योजना 1951 मध्ये सुरू झाली आणि ती कृषी क्षेत्राच्या विकासावर केंद्रित होती. 164 अर्थ क्षेत्राचा विकास. उत्तर 1. पाय. स्वतः बैठकीचे नियोजन आयोग अध्यक्ष असतात, जे पंचवार्षिक योजनांचे निमंत्रण घेतात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. भारत सार्वजनिक इंटरनेट सेवा संचार निगम BSNL ने 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरुवात केली. 152 भारतातील पहिल्या रेल्वे ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 इंजिनांना कोणती स्पष्ट दिली होती. उत्तर 1. सिंध, सुलतान, साहिब. भारतातील पहिल्या प्रवासी रेल्वेसाठी वापरल्या गेलेल्या 3 इंजिनांची प्रमुख सिंध, सुलतान आणि साहिब अशी होती. 153 कोणता समस्या सुटसुटीचा मुद्दा म्हणून ओळखला समोर. उत्तर 3. 196669. 19 ते 1966 हा नियोजन दिवस योजना होळी ओळखला कारण या आर्थिक समूहांमधला पंचवार्षिक कार्यक्रम एकत्रितपणे व्यापक योजना आखण्यात आली. 154 नियोजन आणि गरीब या ग्रंथाचे लेखक आहेत. उत्तर 3. डॉक्टर B.S. मिन्हास. नियोजन आणि गरीब या ग्रंथाचे लेखक डॉक्टर B.S. मिन्हास, डॉक्टर B.S. मिन्हास आहेत. 155 हे कामकाजाचे पहिले अध्यक्ष होते. उत्तर 1. श्री जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले श्री जवाहरलाल नेहरू हे वाहक आयोगाचे नियोजन आयोग आदीचे अध्यक्ष होते, कारण हेच कुठचे पदसिद्ध अध्यक्ष होते. 156 पंचवार्षिक उमेदवारांच्या अंतिम आराखड्याला आकाराची राष्ट्रीय विकास समितीची स्थापना करण्यात आली. उत्तर 3. 6. 1952 राष्ट्रीय विकास उमेदवारी नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल NDC ची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी करण्यात आली. मुख्य उद्देश पंचवार्षिकांच्या अंतिम आराखडा महिला योजना तयार करणे हा होता. 157 मोडते खालीलपैकी कोणत्या प्रकारात. उत्तर 1. एकूणच स्थिती हे डेमोक्रॅटिक चेरनाटिक ज्या भारताच्या स्वरूपाच्या योजना सादर केल्या जातात आणि संमत आखल्या जातात. 158 जिल्हा स्तरावरील प्राप्तीची खालील नोंद झाली. उत्तर 3. 1974 महाराष्ट्र जिल्हा स्तर प्राप्तीची 1974 साल गेली. 159 निवडणूक मंडळाची स्थापना केव्हा व्हा. उत्तर 1. मार्च 1950 संपूर्ण मंडळाची नियोजन आयोग स्थापना मार्च 1950 मध्ये. 160 राज्य परिषद अध्यक्ष कोण असे. उत्तर 2. मुख्यमंत्री. राज्य आयोगाचे अध्यक्ष हे संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतात. 161 घटक राज्याचा मुख्य धोरणकर्ता कोण असतो. उत्तर 2. मुख्यमंत्री. घटक राज्याचा मुख्य धोरण निर्माता मुख्यमंत्री असतात. 162 खालील दीर्घकालीन आर्थिकपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. उत्तर 3. महागाई नियंत्रण हे सामान्यतः अल्पकालीन आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट असते, तर स्वयंपूर्णता, बेरोजगारी कमी करणे आणि आर्थिक विकास ही दीर्घकालीन उद्दिष्टे असतात. 163 उमेदवार कोणत्या पंचवार्षिक उमेदवारांसाठी प्राध्यापक महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले. उत्तर 2. री पंचवार्षिक योजना. भारतातील पंचवार्षिक कामगिरीसाठी 1956 ते 1961 प्राध्यापक PC महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले होते, ज्यात आत्महत्या उद्योग भरला गेला. 164 अर्थ सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व क्षेत्राचा विकास करणे. उत्तर 2. अटल बिहारी वाजपेयी. सार्वजनिक क्षेत्राच्या विकासावर लक्ष वेधले गेले आहेत. या प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात.
उत्तर 2 पाचव्या. स्पष्टीकरण. गरिबी हटाव, गरिबी निर्मूलन आणि स्वावलंबन उद्दिष्टे ही 5व्या पंचवार्षिक योजनेची प्राथमिक उद्दिष्टे होती. 169 उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची. उत्तर 1 9व्या. स्पष्टीकरण. उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड ही राज्ये 9व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 1997 ते 2002 स्थापन झाली. 170 हिराकूड योजना ही पंचवार्षिक कामगिरीची निष्पत्ती आहे. उत्तर 1 स्पष्टीकरण. हिराकूड धरण प्रकल्प हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा परिणाम होता. 171 दामोदर खोरे योजना ही पंचवार्षिकची निष्पत्ती आहे. उत्तर 1 स्पष्टीकरण. दामोदर खोरे प्रकल्प हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा परिणाम होता. 172 पंचवार्षिक प्रश्नाची पाचाची. उत्तर 2197479. स्पष्टीकरण. पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 या कालावधीत राबविण्यात आली. 163 उत्तर 2 मूल्य. स्पष्टीकरण. भिलाई लोह आणि पोलाद प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान स्थापन करण्यात आला. 174 11व्या पंचवार्षिक उमेदवाराचा आहे. उत्तर 3 2007 2012. स्पष्टीकरण. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2007 ते 2012 होता. 175 भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. उत्तर 1 एप्रिल 1951. स्पष्टीकरण. भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 रोजी सुरू झाली. 17 पंचवार्षिक अग्रक्रमात ला देण्यात आला. उत्तर 2 पोलाद उद्योग. स्पष्टीकरण. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत स्टील उद्योगाला, जड उद्योगांना प्राधान्य देण्यात आले. 177 पाया आणि जड उद्योगावर भरीव खर्च आणि सार्वजनिक क्षेत्रावर जोर चालू होता. उत्तर 3 आठवडी योजना. स्पष्टीकरण. 8व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत पायाभूत सुविधा आणि अवजड उद्योगांवर लक्षणीय खर्च आणि सार्वजनिक क्षेत्राच्या वाढीवर भर देणे चालू राहिले. 178 10व्या पंचवार्षिक शीर्षस्थानी देशी राष्ट्रीय उत्पादन विकास उद्दिष्ट खालीलपैकी कोणते होते. उत्तर 2.800%. स्पष्टीकरण. 10व्या पंचवार्षिक योजनेत देशांतर्गत सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे लक्ष्य 8.0% होते. 179 सन 1949च्या राष्ट्रीय उत्पन्नाने राष्ट्रीय उत्पन्न मोजणी कोणती बदलली. उत्तर 3 आणि बरोबर. स्पष्टीकरण. 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत सुचवली. 180 कोणत्या क्षेत्राने ऑगस्ट 1991 ते सप्टेंबर 2006. उत्तर 1 सेवा क्षेत्र. स्पष्टीकरण. ऑगस्ट 1991 ते सप्टेंबर 2006 दरम्यान सेवा क्षेत्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक FDI आली. 181 7व्या पंचवार्षिक उच्च विकास दराचे उद्दिष्ट होते. उत्तर 2.5%. स्पष्टीकरण. 7व्या पंचवार्षिक योजनेत विकास दराचे लक्ष्य 5% होते. 182 अँड पुअर्स ही संस्था विविध देशांचे मानांकन निवडलेले. उत्तर 2 आर्थिक. स्पष्टीकरण. स्टँडर्ड अँड पुअर्स SP जगभरातील विविध देशांचे आर्थिक रेटिंग ठरवते. 183 सन 200 ते 200 यापैकी कोणत्या क्षेत्राबाहेरील विदेशी संख्या सर्वात जास्त कोणत्या भागात. उत्तर 1 सेवा. स्पष्टीकरण. 2000 ते 2008 दरम्यान सेवा क्षेत्रात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक आली. 184 पतनिर्भर संस्थांनुसार गुंतवणुकीचा सर्वाधिक दर्जा कोणता आहे. उत्तर 2 A. स्पष्टीकरण. क्रेडिट रेटिंग एजन्सीनुसार सर्वोच्च गुंतवणूक ग्रेड AAA आहे. 185 भारतासमोरील परकीय समतुल्य गुंतवणुकीचा सर्वाधिक प्रवाह कोणत्या देशाकडे. उत्तर 2 मॉरिशस. स्पष्टीकरण. भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा प्रवाह मॉरिशसमधून येतो. 186 तरुण लोकसंख्येत भारताचा क्रमांक आहे. उत्तर 1 पहिला. स्पष्टीकरण. युवा लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 187 बहुराष्ट्रीय निगम या संकल्पनेत पुढील कोणत्या घटकांचा समावेश होतो. उत्तर 1 अ ब व क. स्पष्टीकरण. बहुराष्ट्रीय महामंडळाच्या संकल्पनेत संक्रमणकालीन महामंडळ आंतरराष्ट्रीय महामंडळ ब आणि जागतिक महामंडळ क चे घटक समाविष्ट आहेत. 18 परदेश उलगडून प्रत्यक्ष जीवनी मूळ कोणता फायदा. उत्तर 1 अ ब क ई. स्पष्टीकरण. थेट परकीय गुंतवणुकीच्या फायद्यांमध्ये आर्थिक वाढ वाढलेली गुंतवणूक पातळी सुधारित तंत्रज्ञान
क आणि मानवी आणि संस्थात्मक क्षमतांचा विकास ई यांचा समावेश आहे. 189 सन 2005 ते 2015 दरम्यानच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणुकीचा स्रोत उतरत्या क्रमाने मांडा. उत्तर 2 अ क ड ब. स्पष्टीकरण 2005 ते 2015 पर्यंत भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचे स्रोत उतरत्या क्रमाने मॉरिशस अ, सिंगापूर क, इंग्लंड ड आणि जपान ब आहेत. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. / 166 राज्यकारणे विकेंद्रित कोणत्या अंगिले? उत्तर 4 राजस्थान. 167 दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. STI मुख्य 14 असे म्हणतात. उत्तर 1 बॉम्बे प्लान, मुंबई योजना. मुंबई योजना मुंबई योजना ही भारताच्या स्वातंत्र्योत्तर आर्थिक विकासासाठी प्रस्तावांचा एक संच होता, जो 1940च्या दशकात, प्रश्नात सांगितल्याप्रमाणे 1950च्या दशकात नाही, प्रमुख भारतीय उद्योगपती आणि अर्थशास्त्रज्ञांच्या गटाने तयार केला होता. 16 STI मुख्य 14. उत्तर / 1991च्या औद्योगिक धोरणाने सुरू केलेल्या आर्थिक उदारीकरण धोरणांचा भाग म्हणून मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती MRTP कायदा 1969 रद्द करण्यात आला आणि स्पर्धा कायदा 2002 ने बदलण्यात आला. 191 नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यामुळे कोणत्या क्षेत्राचे पक्षकारीकरण चालले आहे? उत्तर 4 सार्वजनिक. 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण वाढत आहे. 192 आर्थिक नीती स्वतः कोणत्या गुंतवणुकीला अधिक चालना देत आहे? उत्तर 1 विदेशी प्रत्यक्ष व्यवसाय. भारतातील आर्थिक सुधारणांमुळे थेट परकीय गुंतवणुकीला अधिक चालना मिळाली आहे. 193 स्वल्पविराम 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 स्वल्पविराम. उत्तर 1-2-6 डिसेंबर 2004. सरकारने 26 डिसेंबर 2004 रोजी पेटंट कायद्यातील तिसरी दुरुस्ती जाहीर केली. 1991-1994 पासून पुढीलपैकी कोणत्या युगाला विभाजन विकसित? उत्तर 1 मुक्त अर्थव्यवस्था व आर्थिकांचे युग. 191 पासून भारताने उदारीकृत अर्थव्यवस्था आणि आर्थिक सुधारणांच्या युगात प्रवेश केला आहे. मुक्त अर्थव्यवस्था व आर्थिक अर्थव्यवस्था युग. 195 1993 सालचा निर्गुंतवणूक अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला? उत्तर 1 श्री रंगराजन. 1993 चा निर्गुंतवणूक अहवाल श्री सी. रंगराजन यांनी सादर केला. 196 सेश यांच्या विकासाशी संबंधित आहे. उत्तर 3 उद्योगधंदे. विशेष आर्थिक क्षेत्र सेस हे उद्योगांच्या विकासाशी संबंधित आहे. 197 सेस कायदा या वर्षाचा आहे. उत्तर 1 2005. सेझ कायदा 2005 पासून आहे. 198 सन नंतर सार्वजनिक राखून ठेवण्यासाठी काही उद्योग क्षेत्राला प्रवेश कारणीभूत आहे. उत्तर 4 1991. 1991 नंतर खाजगी क्षेत्राला पूर्वी सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या काही उद्योगांमध्ये प्रवेश मिळू लागला. 199 मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार प्रथा कायदा MRTP कायदा 1969 कोणत्या मार्गाने बदलण्यात आला? उत्तर 1 MRTP कायदा 1969 ची जागा स्पर्धा कायदा ने घेतली. 200 ग्रामीण पुनरुत्थान डॉक्टर A.P.J. अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणाची प्रतिमा भरली आहे? उत्तर 3 प्युरा प्रतिमान पुरा. डॉक्टर A.P.J. अब्दुल कलाम यांनी ग्रामीण पुनरुत्थानासाठी पुरा मॉडेल ग्रामीण भागात शहरी सुविधा प्रदान करणे वर भर दिला. 201 MRTP हा कायदा कोणत्या कारणास्तव रद्द झाला? आन्सर
2 स्पर्धा कायदा 2002 स्पर्धा कायदा 2002 स्पर्धा कायदा 2002 मुळे एमआरटीपी कायदा रद्द करण्यात आला. 202 खालीलपैकी कोणती भारताच्या निर्गुंतवणूक धोरणाची उद्दिष्टे आहेत? उत्तर 3 अ आणि ब. भारताच्या निर्गुंतवणूक धोरणाची उद्दिष्टे अशी आहेत. अ. गैर रणनीतिक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये अडकलेला निधी जारी करणे. ब. सार्वजनिक कर्जाचा बोजा कमी करणे. 203 आर्थिक संघर्ष या संकल्पनेचे अर्थ अंतर्गत संरचनात्मक तडजोडी आहेत. उत्तर 3 अ, ब आणि ड. आर्थिक सुधारणांच्या संकल्पनेअंतर्गत अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक समायोजने अशी आहेत. 1 अ आयात आणि निर्यातीवरील निर्बंध कमी करणे. 2 ब राजकोषीय तूट कमी करणे. आणि 3 द परदेशी बँकांसाठी आर्थिक बाजारपेठ उघडणे. 204 ऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने दिलेल्या धोरणात लोकशाहीचा स्वीकार केला आहे. उत्तर 2 नवीन आर्थिक धोरणाच्या. ऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे देशात परदेशी तंत्रज्ञान आणि थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग सुकर झाला. 205 संपूर्णीकरण भारतीय अर्थ राजकीय स्वरूपावरील प्रमुख कोणते? उत्तर 1 लोकसंख्या आणि निरक्षरतेतील वाढ. भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचा एक प्रमुख नकारात्मक प्रभाव म्हणजे लोकसंख्या आणि निरक्षरता. लोकसंख्या आणि निरक्षरतेतील वाढ. 206 जागतिक पदीकरणाने वनसंपदेचा भाग नष्ट झाला. उत्तर 1.47%. जागतिकीकरणामुळे जगातील 47% वनसंपत्ती नष्ट झाली आहे. 207 खाजगीकरण विकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने केले? उत्तर 2 पी. दृश्य नरसिंहराव. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणांची घोषणा केली. 208 गती कोणाची साधने? उत्तर 3 अ, ब आणि ड. जागतिकीकरणाची साधने अशी आहेत. अ. तंत्रज्ञान, ब. माहिती प्रसारण आणि ड. बहुराष्ट्रीय कंपन्या. 209 खालीलपैकी कोणता निर्देशांक नाही? उत्तर 2 निर्गुंतवणूक. निर्गुंतवणूक हे जागतिकीकरणाचे सूचक नाही. 210 संपूर्णीकरण ही प्रक्रिया आहे. उत्तर 4 वरील सर्व. जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे जिथे अ. आर्थिक एकात्मता अधिक खोलवर जाते. ब. आर्थिक मोकळेपणा वाढतो. क. आर्थिक स्वातंत्र्य वाढते. आणि ड. आर्थिक प्रवाह वाढतो. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. स्पष्टीकरण खालीलप्रमाणे भारतीय टप्पे कालानुक्रमे आहेत. 1 ब रुपयाचे अवमूल्यन जुलै 1991. 2 अ रुपयाची 1990च्या परिवर्तनी दशकाच्या मध्यात सुरू होणे. आणि 3 क मालकी हक्क सुधारणा 2000. 212 चलनाच्या अवमूल्यना मूळ. उत्तर 2 निर्यात. स्पष्टीकरण जेव्हा वैध देश आपल्या चलनाचे मूल्यन करतो तेव्हा त्या अवस्थेचा वापर आणि विदेशी खरेदीदार स्वस्त खरेदी विक्रीसाठी पार्किंग निर्यात. 213 केंद्र सरकारने सी. आर. क्षेद हा कायदा कधी पास केला? उत्तर 1 जानेवारी 2011. स्पष्टीकरण केंद्र सी. आर. क्षेद CREA कायदा हा 6 जानेवारी 2011 रोजी पास केला. 214 2015 ते 16 चा लाभ भारताच्या परराष्ट्रीय व्यापारात कोणत्या गटाचा हिस्सा सर्वाधिक आहे? उत्तर 2 आर्थिक सहयोग व विकास संघटन OECD. स्पष्टीकरण 2015 ते 16 या राज्य भारताच्या परराष्ट्रीय व्यापारात आर्थिक विकास आणि विकास OECD गटाचा हिस्सा सर्वाधिक होता. 215 कोणत्या वर्ष भारताची निर्यात जास्त होती? उत्तर 1 स्पष्टीकरण 1972 ते 73 या आर्थिक वर्षात भारताची निर्यात जास्त होती. 216 आयात निर्यात पासबुक योजना कोणत्या पंचवार्षिक आपापसात सुरू आहे? उत्तर 3 7वी. स्पष्टीकरण आयात निर्यात पासबुक योजना 7व्या पंचवार्षिक योजना सुरू करा.
217 खालीलपैकी कोणते 2002 ते 07 आयात निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही? उत्तर 3 आयात पर्यायीकरण. स्पष्टीकरण 2002 ते 07 च्या आयात निर्यात धोरणाचे आयात पर्यायीकरण हे उदाहरण. त्या धोरणाने कृषी निर्यातीतून निर्बंध उठवणे, लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास करणे त्यांना भरून देणे होते. 218 कोणती पंचवार्षिक योजना ही दोनदा आखली? उत्तर 4 6वी. स्पष्टीकरण 6वी पंचवार्षिक योजना दोनदा आखली होती. पहिली योजना जनता पक्षाच्या 1978 ते 83 साठी तयार केली होती, परंतु 1980 मध्ये शांततेत एक नवीन योजना 1980 ते 85 सुरू करण्यात आली. 21 अलीकडच्या भारतीय निर्यातीमध्ये कोणत्या वसतींची नऊ व्यवस्था झाली आहे? उत्तर 4 इलेक्ट्रॉनिक ब्लॉस्टर व सॉफ्टवेअर. स्पष्टीकरण अलीकडच्या द्वारे भारतीय निर्यातीमध्ये स्थानिक आणि सॉफ्टवेअरची प्रगती विकसित झाली आहे. 220 सॉफ्टवेअर निर्यातीतील हिशानुसार भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची कोणती आहे? उत्तर 1 अमेरिका. स्पष्टीकरण निर्यातीतील हिस्सा ही भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची सॉफ्टवेअर अमेरिका आहे. 221 सप्ता म्हणजे काय? उत्तर 2 द आशियाई राष्ट्राचा व्यापार प्राधान्य व्यवस्था कायदेशीर करार. स्पष्टीकरण सप्ता म्हणजे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार व्यवस्था करार. 222 कोणत्या उद्योगाची निर्यात करणारी वाटा 1990 ते 91 ते 2009 ते 10 दरम्यान 8% ते 1.9% पर्यंत मोठ्या प्रमाणात घसरला? उत्तर 2 चमडे व चामडी उत्पादने. स्पष्टीकरण 1990 ते 91 ते 2009 ते 10 दरम्यान चमडे आणि चामडी उत्पादने उद्योगाची निर्यात करणारी वाटा मोठ्या प्रमाणात घसरला. 223 भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजना व्यापार तोलातील एकूण तूट किती होती? उत्तर 3 रु. 541.9 कोटी. स्पष्टीकरण भारताच्या पहिल्या पंचवार्षिक आपापल्या व्यापाराला एकूण तूट रु. 541.9 कोटी होती. 224 राष्ट्रीय सभेत राष्ट्रीय संघ केला गेला? उत्तर 1 2000. स्पष्टीकरण राष्ट्रीय सांख्यिकी परिषद 2000 या वर्षाचा उदय झाला. 225 वर्ष 2008 ते 09 मध्ये एकूण निर्यातीत वस्तूचा हिस्सा सर्वाधिक कोणत्या देशात आला? उत्तर 4 अभियांत्रिकी वस्तू. स्पष्टीकरण 2008 ते 09 या वर्षात एकूण निर्यातीमध्ये अभियांत्रिकी मुळांचा हिस्सा सर्वाधिक भारत आला. 226 भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र येथे सुरू होते? उत्तर 2 कांडला गुजरात. स्पष्टीकरण भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र कांडला गुजरात येथे सुरू होते. 227 1965 मध्ये आशियातील आधी निर्यात प्रक्रिया क्षेत्र मतदान या ठिकाणी आपल्यासाठी? उत्तर 2 कांडला. स्पष्टीकरण 1965 मध्ये आशियात आधी निर्यात प्रक्रिया क्षेत्र अधिकारी कांडला येथे राज्य सरकार. 228 सार्क अधिमान्य व्यापार करार सार्क देश कारण खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये करण्यात आले? उत्तर 3 एप्रिल 1993. स्पष्टीकरण सार्क अधिमान्य व्यापार क्षेत्र करार सार्क देशामध्ये एप्रिल 1993 मध्ये करण्यात आला. 22 कृषी उत्पादनावर नियंत्रण आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक व्यापारातून लोकलाभला म्हणतात? उत्तर 3 निळी पेटी समर्थन. स्पष्टीकरण कृषी नियंत्रण आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन उत्पादन WTO कडून सार्वजनिक अनुदानाला निळी पेटी अनुदान ब्लू बॉक्स सबसिडी म्हणतात. 230 जागतिक व्यापाराची 2024 मध्ये 13वी परिषद या ठिकाणी? उत्तर 4 अबुधाबी. स्पष्टीकरण व्यापाराची 204 मधील 13वी परिषद WTO. 23 उत्तर 4 अमेरिका. स्पष्टीकरण 232 20 कलमी कार्यक्रम अधिकारी केव्हा सुरू झाले? उत्तर 4 1975. स्पष्टीकरण 20 कलमी कार्यक्रम 1975 मध्ये सुरुवात झाली. 233 भारत जागतिक व्यापाराचा सभासद कोणत्या वर्षांनी? उत्तर 2 1995. स्पष्टीकरण भारत 9 जागतिक व्यापाराचा WTO सभासद 195 मध्ये. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा.